नमस्कार. मी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेबद्दल या ठिकाणी नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर आता नवीन अपडेट प्रमाणे ज्याही महिलांचे फॉर्म हे काही कारणास्तव पूर्ण झाले नव्हते किंवा त्यांचे काही डॉक्युमेंट हे अपुरे होते, काही महिलांचे ॲप हे चालत नसल्यामुळे त्यांनी फॉर्म भरलेले नव्हते किंवा त्यांचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले होते. तर अशा काही महिलांचे फॉर्म हे अप्रूव्ह झालेले नव्हते. तर ज्या महिलांचे फॉर्म हे लेट या ठिकाणी भरण्यात आलेले आहे, ज्यांचे फॉर्म हे ऑगस्ट आणि ज्यांचे काही महिलांचे फॉर्म हे सप्टेंबरपर्यंत सुद्धा त्या भरतील, तरी पण आता या नवीन अपडेटप्रमाणे ज्या महिलांना आता ₹3000 इतके मानधन या ठिकाणी मिळाले आहे, तेच मानधन आता सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या महिला पात्र असतील त्या महिलांना या ठिकाणी ₹4500 म्हणजे आधीचे 3000 आणि पुढल्या महिन्याचे येणारे 1500 असे पकडून ₹4500 या ठिकाणी त्या महिला मिळण्यास पात्र होणार आहे. तर ही लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा एक नवीन अपडेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. काही महिलांच्या मनामध्ये हा संभ्रम होता, की त्यांनी फॉर्म तर भरले, पण त्यांचे फॉर्म हे लेट झालेले आहे आणि आता त्यांना ज्या महिलांना ₹3000 मिळाले, आता ते ₹3000 आता आम्हाला मिळतील किंवा नाही, हा त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे. मला पण काही महिलांनी असा प्रश्न केला होता, तर मी त्यांना तेच सांगितलं, की तुम्हाला सर्व पैसे या ठिकाणी मिळणार आहे. इथे कुठेही सरकार या ठिकाणी इथे कुठेही महिलांमध्ये भेदभाव या ठिकाणी सरकार होऊ देणार नाही, असे सरकारने स्पष्ट असे त्यांचे मत या ठिकाणी मांडलेले आहे. तर आता मी तुम्हाला हेच अपडेट या ठिकाणी सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. तर तुमचे फॉर्म जरी लेट झाले असेल, तरी पण तुम्हाला आधीचे 3000 आणि येणारे 1500 असे ₹4500 एकत्रपणे सप्टेंबरमध्ये तुम्हाला मिळणार आहे. व ज्या महिलांना ₹3000 मिळाले त्यांना पुढल्या महिन्याचे सप्टेंबरचे ₹1500 या ठिकाणी मिळणार आहे. आता तर कुठे आम्ही 31 जुलैपर्यंतचे फॉर्म्स याचे पैसे जमा केले आहेत. आता 31 ऑगस्ट पर्यंतचे जे फॉर्म्स आहेत त्याची छाननी जेव्हा होईल, त्यांच्याही खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे आणि सप्टेंबरचे पैसे एकत्रितपणे आपण त्या ठिकाणी टाकू आणि त्याही नंतर सप्टेंबरमध्ये ज्यांचे फॉर्म येतील त्यांनाही त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. योजना कुठेही बंद होणार नाही. जर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तुमच्या मनामध्ये असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे जर तुम्हाला या ठिकाणी मिळाली असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही या चॅनलवर अशा पद्धतीचे नवीन नवीन अपडेट घेऊन येतो. तर अपडेट सर्वात आधी ऐकण्यासाठी चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करणे फार गरजेचे आहे. धन्यवाद.